गंगापूर रोड प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसत्य क्रीडा संकुल विकसित करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला। नाशिकमध्ये विधानसभेच्या कर्तव्यदक्ष आमदार देवयानी फरांदे यांच्या आमदार विकास निधीतून आजपर्यंत मतदारसंघात 10 कोटींहून अधिक रुपयांची कामे मंजूर झाली। यामध्ये बऱ्याच कामांचा लोकार्पण सोहळाही पार पडलाय, तर नव्याने विकसित होणाऱ्या शिवसत्य क्रीडा संकुलाचा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी माजी नगरसेविका स्वाती भामरे, हिमगौरी आडके, माजी नगरसेवक योगेश मुन्ना हिरे, गिरीश पालवे, सुरेश अण्णा पाटील, बोराडे, व्यंकटेश मोरे, भाजपा पदाधिकारी, प्रभाग क्रमांक 7 मधील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा श्रीफळ वाढवत, कुदळ मारून, वृक्षारोपण करत पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत दीपक प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली। यावेळी विद्यार्थिनींनी मल्लखांबाचं सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकत पारंपरिक खेळाची प्रात्यक्षिक दाखवली। कार्यक्रमाचा प्रास्ताविक स्वाती भामरे यांनी केलं। उपस्थित सर्व मान्यवर स्थानिक नागरिकांचे स्वागत हिमगौरी आडके यांनी केलं। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबई कॅबिनेट मंत्री दर्जाचे, त्याचबरोबर आर्थिक विकास महामंडळ मर्यादित मुंबईचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांचा यावेळी गुलाब पुष्पांचा हार घालून स्वागत झालं। त्याचबरोबर प्राध्यापक आमदार देवयानी फरांदे यांचाही यावेळी सत्कार झाला। प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक यांच्या कामाचं कौतुक करत आमदार देवयानी फरांदे यांच्या आमदार निधीतून झालेल्या विकास कामांबद्दल माहिती देऊन उपस्थित प्रभाग क्रमांक 7 मधील ज्येष्ठ नागरिकांचे यावेळी आभार मानण्यात आले। कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहर व जिल्हा पदाधिकारी, माथाडी कामगार संघटनेचे शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे यांच्यासह प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिक, महिला तसेच शिवसत्य क्रीडा संकुलामध्ये प्रात्यक्षिक देणाऱ्या शिक्षकांचा ट्रॉफी व सन्मान चिन्ह देऊन सत्कार झाला। या संकुलामध्ये जिम, योगा, बॅडमिंटन हॉल तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायामाच्या सुविधा उपलब्ध असणार असून 10 कोटीच्या कामांना आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नांना यश आले। कार्यक्रमासाठी उपस्थित नागरिकांनी प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेविका स्वाती भामरे, हिमगौरी आडके, माजी नगरसेवक योगेश मुन्ना हिरे तसेच आमदार देवयानी फरांदे यांचे आभार मानले। यावेळी प्राध्यापक आमदार देवयानी फरांदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। माझे सासरे नासं फरांदे असतील, त्यांनी मला कायम सांगितलेलं आहे की जनतेची प्रामाणिकपणे जर आपण सेवा केली तर जनता आपल्याला कधीही विसरत नाही। मागितल्यानंतर तर लोकप्रतिनिधी काम करतात, परंतु न मागता आपल्याला जे जे देता येईल ते आपण नागरिकांना देत राहावं। मी 10 वर्षामध्ये आमदार झाल्यानंतर आमदार निधीतून मी कामं कधीच मोजतच नाही, कधी सांगत पण नाही मामा, पण खूप महाराष्ट्रातल्या विविध डिपार्टमेंट कडून मी निधी आणला वेगवेगळ्या आणि प्रचंड मोठी कामं या विधानसभा मतदारसंघामध्ये उभी केली आणि आज आपण या 40 वर्ष जुन्या इमारतीला पाडून त्या ठिकाणी आपण अतिशय भव्य दिव्य अशी नवीन इमारत करणार आहोत। 10 कोटीचा जरी निधी असला तरी पाटील साहेब त्याच्यातला 20%, 18% जीएसटी आणि टीडीएस चा 1% असं करून 2 कोटी रुपये तर परत सरकारकडे जातात। शिल्लक राहतात 8 कोटी, त्याच्यातलं 7 कोटी मध्ये आपण ही इमारत बांधणार आहोत। बाकी लाईट फिटिंग आणि इतर जे काही खर्च असतात इलेक्ट्रिकल त्याच्यावरती आहे। पण या ठिकाणी आपण आता सध्या 4 बॅडमिंटन कोर्ट, आता 2 बॅडमिंटन कोर्ट आहे, तर आपण कारण बॅडमिंटन कोर्टची खूप मागणी आहे, जेवढे बांधू तेवढे कमी आहे। 4 बॅडमिंटन कोर्ट
केले. आमच्या मनोहर बोराडेंनी सांगितलं की इथं ही जागा आमच्या श्रमिक कॉलेजची आहे. ते बोलले, पण मी आमचे तिन्ही नगरसेवक आणि माझ्या वतीने मी श्रमिक कॉलेजचे मनापासून आभार मानते की मला त्यांनी या ठिकाणी परत ही इमारत बांधण्यासाठी परवानगी दिली. 4 बॅडमिंटन कोर्ट करतोय, 1 आणि 4 बॅडमिंटन कोर्ट केल्यानंतर आमच्या या कॉलनीतल्या या परिसरातील महिला आणि भगिनींना देखील. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनीही देवयानी फरांदे यांच्या कामाचं कौतुक केलं. मंजूर झालं. म्हणजे काय घेतलं तर म्हटलं ताईंच्यामुळे आम्हाला क्रीटा गाडी मिळाली आणि त्या क्रीटाच्या माध्यमातून क्रीटा इनोवाची क्रिस्टा गाडी मिळाली. त्या गाडीच्या माध्यमातून मी टुरिस्टचं लायसन्स काढून आज मी त्या ठिकाणी कर्जही फेडतोय आणि माझ्या व्यवसायाला एक आधार ताईंच्यामुळे मिळाला. ही जमेची बाजू आहे. लोकप्रतिनिधींनी फक्त राजकारणापुरतं काम केलं नाही पाहिजे, तर लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी सामाजिक चळवळीमध्ये काम करताना त्यांना प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. मगाशी ताईंनी जे प्रभाग क्रमांक 7चे माजी नगरसेवक योगेश मुन्ना हिरे यांनीही या कामाची माहिती देत नागरिकांसाठी हे क्रीडा संकुल लवकरात लवकर उभं राहणार असल्याची माहिती देत आमदार देवयानी फरांदे यांना भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. आपले स्थानिक आमदार आदरणीय देवयानीताई फरांदेंच्या नेतृत्वाखाली 40 वर्षापूर्वी बांधलेलं हे क्रीडा संकुलनाचं आता पुनर्जीवित त्या ठिकाणी होणार आहे. आदरणीय नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विशेष आभार मानत असताना आमदार ताईंनी केलेले प्रभागामध्ये असंख्य कामं लोकांनी, ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून त्यांच्या पाठीशी प्रत्यक्षामध्ये एक पाठबळ त्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. ताईंचं आभार मानतो आणि ताईंना भविष्याच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. शिवशक्ती क्रीडा मंडळाच्या या मैदानावरती अद्ययावत अशा क्रीडा संकुलाच्या कामाचं भूमिपूजन या ठिकाणी आदरणीय आमदार देवयानीताई फरांदे यांच्या प्रयत्नातून 10 कोटी रुपयाचा निधी आणून या ठिकाणी मराठा आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष आदरणीय नरेंद्रदादा पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन पार पडलेलं आहे. खरं सांगायचं तर आमच्या प्रभागामध्ये आज अतिशय आनंदाचं वातावरण याच्यासाठी आहे की या प्रभागामध्ये जे कोणी नगरसेवक होतात ते आजपर्यंत त्यांच्या कामाच्या पावतीमुळे आमदारकीपर्यंत पोहोचलेले. त्याचं स्वरूप म्हणजे आमच्या देवयानीताई आज या ठिकाणी एक विधानसभेतली मुलुक मैदान तोप म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी या ठिकाणी निधी आणून अद्ययावत असं क्रीडा संकुल बांधण्याचा या ठिकाणी आज मुहूर्तमेढ रोवलेली आहे. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की महिलांसाठी जिम या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सबलीकरण झालं पाहिजे, महिला सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या सबलीकरण झालं पाहिजे, परंतु महिलांना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना अद्ययावत असे व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी आदरणीय देवयानीताईंनी केलं आहे. याचा मला विशेष आनंद वाटतो आणि प्रभागातील सर्व माता भगिनींच्या वतीने मी आमदार देवयानीताईंचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि भविष्यामधील त्यांच्या अशाच प्रगतीच्या वाटचालीसाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक.